ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्मिषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन नामहट्ट केंद्र राजापूरतर्फे। आपण पाहतोय ग्रंथराज श्रीमद भागवतम, त्यामधून पाहतोय आपण भगवान श्रीकृष्णांचे उद्धवाला उपदेश। आणि हा जो उपदेश आहे तो रिले आहे भगवान दत्तात्रय आणि यदु महाराज यातील संवादाचा। आणि येथे भगवान दत्तात्रय यदु महाराजांना मानवाचे 24 गुरु समजावून सांगत आहेत। पृथ्वी वायुराकाशम आपोग्नि चंद्रमा रवि कपोतो अजगरः सिंधु पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीन पिंगला कुररोर्भक कुमारी शरकृत सर्प पूर्णनाभि सुपेशकृ। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 तर आपण या 24 गुरूंपैकी 22 गुरु अभ्यासलेले आहेत आणि उर्णनाभी आपण अभ्यासत आहोत। उर्णनाभी म्हणजे कोळी, स्पायडर। ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 11 अध्याय 9 अध्यायाचं शीर्षक आहे सर्व भौतिकतेपासून अनासक्ती। आज आपण उर्णनाभी म्हणजे कोळी या संदर्भात शिक्षण घेणार आहोत।
की ते कसे मानवाचे गुरु आहेत. यथोर्णनाभिहृदयात् ऊर्णां संतत्य वक्त्रतः तया विरुत्य भूयस्तां ग्रसत्येवं महेश्वरः. यथोर्णनाभिहृदयात् ऊर्णां संतत्य वक्त्रतः तया विरुत्य भूयस्तां ग्रसते एतेवं महेश्वरः. यथोर्णनाभिहृदयात् ऊर्णां संतत्य वक्त्रतः तया विरुत्य भूयस्तां ग्रसत्येवं महेश्वरः. यथा ज्याप्रमाणे ऊर्णनाभी कोळी हृदयातून ऊर्णाम जाळे संतत्य विस्तारून वक्त्रतः मुखातून तया त्या जाळ्याने विरुत्य भोगतो भूयः पुन्हा ताम ते जाळे ग्रसती तो गिळतो एवं याचप्रमाणे महाईश्वरः भगवंत ज्याप्रमाणे कोळी आपल्या तोंडातून जाळे प्रकट करून त्याच्याशी काही काळ खेळतो आणि अंततः ते गिळून टाकतो त्याचप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतःमधूनच निज शक्ती विस्तारित करतात. अशा प्रकारे भगवंत या सृष्टीचे जाळे प्रकट करतात. आपल्या हेतूकरिता तिचा विनियोग करतात आणि अंती ती पूर्णतः स्वतःमध्ये सामावून घेतात. बघा किती सुंदर वर्णन आहे. कोळी आणि भगवंत, म्हणजे जर कोळी नसता तर भगवंत काय ह्याचा आपण रूपक पण देऊ शकलो नसतो. पॉसिबल आहे का माणसाला तुमच्या लाळेनं घर बनवा, काय बाकी काय वापरायचं नाही, काय वापरायची तुमची लाळ वापरायची आणि घर बनवत बसायचं, बाकी काय वापरायचं नाही. पण लाळ वापरते ते सुद्धा देह कोणी दिलाय. मग समजा इन केस तुम्ही बनवू शकला, ज्या लाळेनं तुम्ही घर बनवतो देह कोणी दिला हे कळत नाही लोकांना. परवा मी म्हटलं एक यूट्यूबवरती टाकलं होतं, भगवान किती कृपाळू आहेत, मातेच्या म्हणजे बाळाच्या जन्माच्या वर दूध तयार करतात. तर एकानं छत्रपतींना कमेंट टाकले आहेत की मग ज्या आईचं बाळ मरतं तिला का दूध देतात भगवान. अजून एक टाकला सगळ्या प्राण्यांनाच दूध असतं ना, म्हणजे त्या सगळ्या प्राणीमात्रांना जन्मानं ह्याच्या आजानं घातलं होतं. ज्या बाईचं बाळ मरतं त्याचं दूध आपोआप भगवंतच आठवतात. हे गायनिकृष्ण म्हणून मी सांगतो. असं हे नास्तिक लोकांचा समाज भरलेला आहे. आणि जर आपली श्रद्धा जी आहे भगवंतांच्या चरणावरची, जर आळवाच्या पानावरती जे पाणी असतं डळमळीत असेल तर आपण लगेच बळी पडतो अशा लोकांची. असा प्रचार अपप्रचार चालला ना, विरुद्ध प्रचार. जसं भगवंतांचे भक्त भगवंतांचा प्रचार करतात भगवंतांच्याच कृपेनं, तसंच भगवंत नाहीत हे सिद्ध करणारी सुद्धा एक मोठी फौज आहे ना, कामाला लावलेली आहे. भगवंतानेच लावली, त्यांना तरी ताकद कोण देणार. भगवंतानेच लावली, कारण त्यांची तशी इच्छा आहे ना. भगवंत अस्तित्वातच नाही आहे, आम्हीच भगवंत आहोत अशी त्यांची इच्छा आहे, धारणा आहे. किती सुंदर उदाहरण आहे. म्हणजे कोळी दिसल्यानंतर त्याला दंडवत प्रणाम केला पाहिजे. साक्षात भगवत स्वरूप आहे की जो स्वतःच्याच देहातनं काय करतो, स्वतःचं घर निर्माण करण्यासाठी लागणारं सगळं काय ते उत्पन्न करतो, त्याच्यामध्ये विनियोग वेळ घालवतो, त्याचा उदरनिर्वाह करतो आणि मग अंती काय करतो, पुन्हा गिळंकृत करून टाकतो.
कोळी गिळताना त्याचं घर कोणी पाहिलंय का? गुरु महाराजांनी पाहिलंय स्वतः. या कथेमध्ये गुरु स्वतः सांगितलं, मी स्वतः पाहिलंय 1977-78 मध्ये. ते वर्ष पण सांगितलं गुरु महाराज. मला पण प्रश्न पडतो बघा, एखादं घर बंदिस्त असेल ना तर तिथं अफाट कोष्टकं पाहिजे ना, पण नसतात ना, काही ठराविकच असतात. यावरून आपण समजू शकतो की तो कोळी जो आहे त्याचं जे घर आहे त्याचं कार्यभाग संपल्यानंतर ते काय पुन्हा जाळं आकुंचन करून घेतो, स्वतःमध्ये ओढून घेतो. जसे भगवंत काय करतात, ही सृष्टी निर्माण करतात आणि कालांतरानं पुन्हा काय घेतात, आपल्या उदरामध्ये श्वासातमध्ये घेतल्यानंतर समाविष्ट करून. आणि त्याच्यातनं कोणी चुकू शकत नाही बरं का. एखादा म्हणेल मला राहायचंय, मी लपून राहतो, तर तसं कोणी चुकू शकत नाही. कोळ्यासारख्या तुच्छ किड्यापासून देखील बुद्धिमान मनुष्य ज्ञान संपादन करू शकतो. याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे ज्याचे नेत्र उघडले आहेत त्याला सर्वत्र दिव्य ज्ञान दिसू लागते. प्रत्येक जळीस्थळी काष्टी भाषण प्रत्येक भगवंताच्या क्रिएशनमध्ये त्याला दिव्य ज्ञानाचा तिला अनुभूती येते. सगळीकडे त्याला दिव्य ज्ञान दिसू लागतं. असं खूप सुंदर हे कोळी हे भगवंतांचं कार्य कसं चालतं याचं साक्षात दृष्टांत आहे पृथ्वीतलावर. आपण मागच्या वेळेला श्लोकावरती ज्या होतो त्या श्लोकावर येऊया. केवलानुभवानंद संदोहो निरुपाधिक. भगवंत निरुपाधिक आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान जेव्हा आपली काळरूपी शक्ती प्रकट करतात आणि सत्व गुणादी भौतिक शक्तींना निष्क्रिय साम्यावस्थेत आणतात, तेव्हाही ते सर्व जीवांचे आणि त्या प्रधान नामक साम्यावस्थेचे अधीश्वरच राहतात. तसेच ते मुक्त जीव, देवगण आणि सामान्य बद्ध जीवांचे परमोपास्य आहेत. भगवंत नित्य उपाधिरहित आहेत. त्यांच्या दिव्य रूपापासून प्राप्त होणारा समग्र दिव्यानंद हा त्यांचेच स्वरूप आहे. मुक्ती शब्दाची चरमावस्था म्हणजे भगवंत होय. तर मनुष्याने परम सत्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंतावर मन केंद्रित केल्याने तो त्वरित भौतिक चिंतांपासून मुक्त होतो. जो भगवंतावरती लक्ष केंद्रित करणार नाही त्याला भौतिक चिंता ग्रासून राहणार. लक्षात, त्याला अनेक भौतिक चिंता ग्रासून राहणार, सदैव त्रास देत राहणार. जरा इकडे तिकडे टच झालं म्हणजे त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जरा काय परीक्षा आली की चलबिचल होऊन जाते. भयानक परिस्थिती मी रोज पाहत असतो, अनुभवत असतो. आजकाल दुनियेमध्ये अनेक बेकार आजार थैमान घालतायत, बरोबर की नाही. आता कोविड परत येतोय. मुंबईमध्ये 504 रुग्ण झालेत. किती? आम्ही हाय अलर्ट मोडवरती आहोत सध्या एकदम. लगेच मार्केट कोसळलं ढाप करून. अब्जावधी करोड रुपये लोकांचे बुडले. काय? फक्त कोविड आला म्हणून. फक्त कोविड आला म्हणून मागच्या वेळेला. तर अशा भयानक परिस्थिती येत असतात. समजा तुम्ही काहीतरी जॉबला तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे आणि तुम्ही गेले हॉस्पिटलमध्ये, त्याने सांगितलं टेस्ट करा. तर त्या टेस्ट करताना अचानक आढळलं की तुम्हाला कॅन्सर आहे. काय आढळलं? तुम्हाला लंग कॅन्सर झाला. एक्सरे काढला चेस्ट रुटीन, लंग कॅन्सर आहे. काय होऊन जाईल? भयानक अवस्था येते. मी आपलं एक उदाहरण दिलं. आमच्याकडे असे रोज हजारो पेशंट येत असतात ज्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नच संपत नाहीत कधी. का? मलाच का? काय करायचं आता? हरी बोल, वाट लागली, काय करू? मी सांगतो शांत राहा, हरे कृष्ण म्हणा आणि बी हॅपी. तुम्ही बाकी काय करू शकत नाही. तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी. दुसरा कोणताही तृणोपाय नाहीये, नाहीच आहे. मलाही माहित नव्हता. माझं प्रेशर असं 190 120 बाय 120 असं जायचं. बघ त्यानं परमोच्च सीमा गाठली. हृदयाला त्रास सुरू झाला. मग वाटलं इकडे वळूया, आपण याच्या डेप्थ मध्ये जाऊया. आणि मग हृदय शांत झालं. आणि तसं प्रत्येकाचं होऊ शकतं.
तुम्ही भगवंतांना किती प्रमाणात शरण जाताय, ये यथा माम प्रपद्यते, त्या प्रमाणात भगवंत तुमच्याशी रेसिप्रोकेट करतात. लक्षात ना, भगवंत तेवढ्याच प्रमाणात तुमच्याशी रेसिप्रोकेट करणार जेवढ्या प्रमाणात तुम्ही त्यांना शरण जाणार. मग असं कोणतरी म्हणेल नाही हा तुमचा सगळा मनाचा खेळ आहे. मनाचा खेळ आहे असं जर म्हटलं तर मग अनेक साधू संतांना प्रत्यक्षात भगवंत भेटले आणि त्याची त्यांनी विस्तृत वर्णन लिहून ठेवलेले आहे. त्यांच्या अनुभूती आणि त्या दिव्यानुभूती नुसत्या वाचतानाच आपल्याला त्याची अनुभूती येते. लक्षात, जसं की परवा एक आमच्या सौनी नामदेव महाराजांचा एक शॉट टाकला होता, कोणी कोणी बघितला? नामदेव महाराज लहानपणापासून भगवंतांचे, पांडुरंगाचे निस्सीम भक्त. तर भेटायला जायचे, पंढरपूरला जायचे, तर त्यांची आई त्यांच्यासाठी पंचपक्वान बनवायची नेहमी आणि म्हणाले तुझ्या पांडुरंगाला बोलव, तुझ्या हातून तो दूध पितो ना, एकदा माझ्या घरी बोलव. तर गेले, म्हणाले हे पांडुरंगा की तू काय कर, माझी आई तुझ्यासाठी रोज मिष्टान्न बनवते, तू एकदा आमच्या घरी चल आणि तिला दर्शन दे आणि तिच्या हातचा प्रसाद ग्रहण कर. भगवंत म्हणाले मी जर तिकडे गेलो तर मग इथे उभं राहून दर्शन कोण देणार, हे काम कोण करणार? ते काय नाही भगवंत, तू चल. मग भगवंत म्हणाले नामदेव एक काम करूया, मी तुला इथं उभा करतो, माझं रूप देतो, फर्स्ट क्लास ड्रेसिंग वगैरे करतो तुला, मी तू निश्चल उभं राहायचं, पण टस किंमत व्हायचं नाही अजिबात, मी तुझ्या घरी प्रसादाला जातो. भल्या पहाटे 3:30ला काकड आरतीला तुला उठवतील, कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये तुझ्या तोंडावरती लोण्याचा गोळा ठेवतील, पण तो चाटायचा नाहीये, विचलित व्हायचं नाहीये. मग तुला थंड पाण्यानं आंघोळ घालतील, हुडहुडी काढायची नाहीये, मग दुधानं आंघोळ घालतील, मग तुला चांगलं घासून वरती साखर वगैरे लावतील, चोटील, हलायचं नाही अजिबात. आणि मग तुला ड्रेसिंग करतील आणि मग तुझी आरती बघायला सगळे भक्त येतील, इथंच राहायचे उभं, आणि तुझ्या समोर गारणे घालतील, देवा माझं असं कर, देवा माझं तसं कर, कोणाचंही काय ऐकायचं नाहीये, तुला किती दया येऊ दे, कोणाचंही गाणं ऐकायचं नाहीये, शांत स्तब्ध उभं राहायचंय, दर्शन देत राहायचंय फक्त. लक्षात, एवढंच काम करायचं. तू बघ जमतंय काय. मी युगी 28 उभं राहून करतोय ते इथे, एक दिवस तू कर. भगवंत म्हणा ठीक आहे. आणि भगवंताने नामदेव महाराजांना मस्त 16 रूप दिलं विठुरायाचं आणि गेले घरी. दरवाजा ठोठावला, आईने दरवाजा उघडला तर साक्षात पांडुरंग विठ्ठल दारात उभे. मातेला दर्शन दिले, मातेनं दंडवत घातला आणि गहीवरून आलं तिला. म्हणाली माझी पुण्याई फळफळली, तुम्ही आज माझ्या घरी आला, चला चला भगवंता. तर भगवंत सुद्धा तिकडे रोज पुरणपोळी बेत खाऊन कंटाळले होते. मला आज चला काहीतरी मिष्टान्न खाऊया, तिखट गोड आंबट सगळे पदार्थ चाखूया. आईच्या आणून बसवलं, म्हणाले वाढायला सुरुवात केली. भगवंत चाखतायत एक एक घास. म्हणतात नामदेव कुठं आहे? नामदेव आहे, बसवलाय मी त्याला एका ठिकाणी. हे प्रसाद झाला की आपण जाऊया भेटायला नामदेवाला, नेतो मी तुम्हाला. प्रसाद झाला आणि म्हणाले आता मला एक घोंगडी दे काळी, म्हणजे मी कोणाला दिसणार नाही. आणि म्हणाले चल, हात धरून आले आणि आरती चालू होती आणि ही रीग लागली होती भक्तांची. आईला घेऊन भगवंत आले आणि दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. नामदेव महाराज बघतायत, विठेवर उभे आहेत ना बिचारे, हलता येत नाहीये. बघतायत पांडुरंग समोर उभे आहेत, बाजूला आई आहे. आणि नामदेवाचं ते रूप पाहून, पांडुरंगाचं रूप, स्वतःचं रूप पाहून भगवंतांना गहीवरून आलं. किती सुंदर दिसतात आज नामदेव. भगवंतांना गहीवरून आलं, किती सुंदर दिसत आहेत नामदेव. आणि आता इकडे नामदेव महाराज रांगा जवळजवळ येते, पांडुरंग जवळजवळ आले. रामदेव महाराज म्हणतात मनामध्ये हा पांडुरंग माझ्यावर पाय तर पडणार नाही ना, आता काय करायचं. आणि खरोखरच एक एक करून पांडुरंगानं नामदेव महाराजांच्या पायाला हात लावला
आणि अडवता पण येत नाही, हलायचं नाही ना. हा, मग नामदेव महाराज गैरून आलं, आता काय करायचं. नैनात अश्रुधारा व्हायला लागल्या. म्हणाले, पांडुरंगा काय हे फसवलंस तू मला. तर दोघंही गहिवरून आले, एकदम अफाट प्रेम उतू जाऊ लागलं. आणि मग भगवंत नामदेवांना म्हणाले, आता ठीक आहे, आता तू तुझ्या घरी जा. तर असं हे प्रेम आहे भगवंतांचं आणि भक्तांचं. आणि भगवंत पण तेवढेच लालायत असतात आपल्या भक्ताशी आदान प्रदान करण्यामध्ये. नाही तर देऊळ फिरवलं नसतं हो. ह्या जर मनोवाङ्मयीन जर कल्पना असत्या, ये यथा माम प्रपद्यते, तर ते एवढ्या गोष्टी झाल्या नसत्या ना. मूर्खांना काही नाही, त्यांना अभ्यासायचंच नाही, त्यांना फक्त दोषण करायचंय, दोषारोपण करायचंय बस. काही माहित नसतं, वल्गना करायच्या बस. अरे प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत, वास करतायत. तुम्ही त्यांना जरा एकदा हाक मारा बघा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते आसुसलेले आहेत, कधी ह्याला कवटाळू, माझ्या भक्ताला कधी मिठी मारू. पण आपल्याला काही फरकच पडलेला नाही ना. आपल्याला काही फरक पडलेला नाहीये. आपल्या हृदयांतरी जे भगवंत आहेत ते वाट बघतायत अनादी काळापासून, की कधी हा मला हाक मारेल, माझ्याकडे कधी सन्मुख होईल, मला कधी शरण येईल, मला कधी आपलंसं म्हणेल. एखादा ताटातूट झालेला पुत्र आणि पिता, जसं पिता वाट बघत असतो आपल्या पुत्राची, मात्र पुत्राच्या अंगामध्ये हार्मोन संचारलेले असतात तारुण्याचे. त्यामुळे तो मदमस्त हत्तीसारखा विचरण करत असतो आई बापाला विसरून. पण त्याचे ते म्हातारे आई बाप वाट बघत असतात, कधी आमचा पुत्र येईल. भले 4 पैसे नाही पडले तरी चालेल, पण येऊन भेटू दे. पण मग अमेरिकेतनं तार येते की वडील वारलेत ना, तर त्यांचा अंत्यसंस्कार करून टाका, मला काही ना शक्य नाहीये. तसंच प्रत्येक जन्मामध्ये आपण अंत्यसंस्कार केला, कोणाचा? हृदयांतरी भगवंतांचा. कधीच त्यांच्याकडे वळून बघितलं नाही. आणि म्हणून आपण दुःख भोगतोय ना, पीडा भोगतोय, त्रास सहन करतोय, तेवढ्यासाठी. कारण आपले बाप एवढे महान श्रीमंत आहेत ना, षड ऐश्वर्यपूर्ण आहेत. त्या आपल्या बापाची सांगड घातली की सगळी प्रॉपर्टी आपलीच ना, पित्याची. बरोबर, पुत्रालाच मिळते ना, कोणाला मिळणार? पित्याची प्रॉपर्टी कोणाला मिळणार? पुत्राला मिळणार. पण आपण इथं तयारच नाही ना त्याला बाप म्हणायला. बिचारे तुकाराम महाराज इकडे होते, म्हणायचे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. ते वेडे होते, संत होते ना. त्यांना कळलं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. पण आपल्याला नाही कळत आहे. आपण फक्त बस माझा हा क्षण आणि माझं फ्युचर जे काय इत्तुसा आहे या भौतिक जगतातलं, ते कसं इंद्रिय सुखामध्ये जाईल, बस याच्याच विवंचनेत आपण आहोत. कसली आपल्याला इच्छा होत नाही. मी तुम्हा सगळ्यांबद्दल बोलत नाहीये, पण जगामध्ये लाखो करोड लोक आहेत जे भगवंतांपासून विन्मुख होऊन जीवन जगत आहेत पशूंसारखं. बस दे आर रनिंग जस्ट बिहाइंड सेन्स एन्जॉयमेंट. त्या बिळ मारतायत उंदरांसारखी, अनेक बिळ मारतायत. बस बघा, पूर्ण भगवंत मन केंद्रित केल्यानं तो त्वरित भौतिक चिंतापासून मुक्त होतो. बस भगवंतांच्या रूपावरती काय करा, मन केंद्रित करा, लगेच सगळ्या भौतिक चिंतापासून आपल्याला मुक्ता मिळेल, गॅरंटीड. का? कारण भगवंत काय आहेत? केवलानुभवानंद संदोहो. केवळ आनंद, याचा काय? संदोह म्हणजे विस्तृत पाण्याचा साठा, जलाशय असतो, त्याला संदोह म्हणतात. केवळ आनंदानं भरलेला असा विस्तृत डोह आहे. अशा भगवंतांच्या सानिध्यात आल्यानंतर का बरं आपण चिंता मुक्त होणार नाही, भयापासून मुक्त होणार नाही? निश्चित. कारण भगवंतांचे दिव्य रूप जड प्रदूषण किंवा उपाधींपासून सर्वथा मुक्त आहे. त्यांना कोणत्याही भौतिक उपाधी नाहीत, म्हणून त्यांना निरुपाधिक म्हटलंय.
त्रिगुणातीत म्हटलंय. त्यांना कोणत्याही भौतिक उपाधी लावता येत नाहीत. सगळ्या भौतिकतेच्या पलीकडे आहेत ते. परमेश्वराचेच रूपांतर सृष्टीत होते आणि स्वतंत्र भिन्न परमेश्वर असा कोणी नाही, ही मंदमती लोकांची धारणा चुकीची आहे. या पृथ्वीवर काही तथाकथित समाज आहेत, धर्म आहेत, जे मानतात काय, परमेश्वर वगैरे काही नाही, पण एक परमशक्ती आहे. ती शक्ती मनापासून शिवाय शक्ती कशी बरं येऊ शकेल? निसर्ग ही एक शक्ती आहे. आता निसर्ग आता कोणी निर्माण केला हेच माहित नाही ना. निसर्ग कोणी निर्माण केला? म्हणून त्यांना मंदमती लोक म्हटलंय. धारणा चुकीची. हे चुकीने असे कल्पितात की आपण या वैश्विक ऐक्यात स्वतःचे व्यक्तित्व विलीन करून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशी सर्वच बाबतीत समान होऊ शकतो. ह्याच्या पलीकडचे काही लोक आहेत, ते तर महान अधम आहेत. ते म्हणतात की आपण सुद्धा भगवंतांसमान होऊ शकतो. एक तर म्हणतो भगवंतच नाहीये, दुसरा म्हणतो भगवंत आहे, पण तो काय एवढा फार मोठा महत्व देणारा लायक, मीच भगवंत आहे. आय एम गॉड, आय कॅन बिकम गॉड. आत्ता मी फॉरगेटफुलनेस मध्ये आहे, विसरलोय मी भगवंत आहे ते. थोडंसं खाजवलं, वरची काय आवरणं काढली की मी भगवंत होणार. हे तर महानराधम, नरामध्ये अधम. तथापि भगवंत निराकार नसून दिव्य गुणांनी पूर्ण आहेत असे श्रीमद भागवताचे मत आहे. भौतिक प्रकृतीचे 3 गुण म्हणजे भगवंतांची अपरा प्रकृती असून या गुणांचा आधार असलेला सर्व शक्तिमान काळ हा त्यांचेच विस्तारित रूप आहे. भगवंत प्रकृतीची निर्मिती, पालनपोषण आणि संहार करीत असूनही ते तिच्यापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. बघा, आता पुन्हा इथं कोळ्याचं उदाहरण आणा की जसं कोळी काय करतो, आपल्याच हृदयातून तो स्त्राव लाळेद्वारे काढून घर बनवतो, म्हणून त्याला उर्णनाभी म्हटलंय. आपण सुद्धा आपला कप कुठून येतो, फुफ्फुसातून येतो ना बाहेर. हार्ट लंग कॉम्प्रेस झाल्यानंतर मग कप बाहेर पडतो. तसंच हा कोळी आपल्या हृदयातून हा स्त्राव बाहेर काढतो मुखाद्वारे आणि त्याचं जाळं बनवतो. आणि त्या जाळ्यावरती काही काळ घालवतो, खेळतो, क्रीडा करतो आणि मग पुन्हा ते समेटून घेतो. तसंच भगवंत हे सगळं चराचर सृष्टी, अनंत कोटी ब्रह्मांड जे आपण म्हणतो, ती भगवंत आपल्याच हृदयातून काय करतात, बाहेर काढतात. काही काळ त्याच्यामध्ये गमन करतात, खेळतात, आवागमन करतात आणि पुन्हा ते सगळं समेटून घेऊन आपल्या हृदयामध्ये बंदिस्त करून टाकतात. प्रलयांती, ज्याला अंतिम प्रलय होतो त्याला भगवंत हे सगळं समेटून घेतात. बरं, ह्या निर्मितीमध्ये ते कोणाकोणा निर्माण करतात, सगळ्यांना निर्माण करतात. ज्यांना आपण देवी देवता म्हणून बसतो ते सुद्धा भगवंत काय करतात, निर्माण करतात. मग महादेव असतील, इंद्र असतील, गणपती, लक्ष्मी, जे काय आहे, सरस्वती, 11 रुद्र, 8 वसू, ह्या सगळ्यांना काय करतात, भगवंत निर्माण करतात. आज सर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंत काय करतात, हे सगळं आपल्यातून निर्माण करतात आणि प्रलयांती सगळं पुन्हा आपल्यामध्ये ओढून घेतात. कोणी याच्यातनं वाचू शकत नाही. परंतु जीवात्मा म्हणून आपलं अस्तित्व तिथं सुद्धा उदरात भगवंतांच्या काय आहे, शाश्वत आहे. कारण न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भवितवान भूया, अज नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुझा ना कधी जन्म झाला होता, ना तुझा कधी जन्म होणार आहे, ना तुझा कधी जन्म होत आहे. तू अनादी पुरातन सनातन काय आहेस, आत्मा आहेस. या देहाचा नाश झाला तरी तुझा नाश कधीच होणार नाही. एवढी फिलॉसॉफी, याला सांख्य फिलॉसॉफी म्हणतात. काय म्हणतात, सांग. एवढी फिलॉसॉफी कळली तरी पण आपण सगळ्या दुःखातनं मुक्त होऊ शकतो. काय सांगतोय मी, एवढी फिलॉसॉफी जरी कळली. अरे ह्या देहामुळे तुम्हाला सदैव विवंचना, त्रास, कष्ट, रोग, राई सगळं भोगावं लागणार आहे. लक्षात. कारण हा आत्म्यानं काय घेतला, आश्रय घेतलाय कोणाचा, देहाचा. मग देहाची दाढ दुखली तर ते वेदना कोणाला होतात, आत्म्याला होतात. काय दाढ दुखली
तर वेदना कोणाला होतात? भयानक आत्म्याला वेदना होतात. तुम्ही म्हणाला आत्म्याला कशा वेदना होतील? त्या देहालाच होतील? नाही. जोपर्यंत आत्मा त्या देहाबरोबर आहे तोचपर्यंत ते शरीर वेदना महसूस करू शकतं. ज्यावेळेला तो आत्मा तो देह सोडून जातो त्यावेळेला तो पूर्ण देह चितेवरती जळत असतो, कडकड करत. मग तो का ओरडत नाही? एरवी जिवंतपणे आपण जर भाजलं तर लगेच आहे का म्हणतो. म्हणजे जे काय वेदना आपण भोगतोय ना ते आपण स्वतः भोगतोय देहरूपाने, कारण आपण देहाशी एकात्म भावामध्ये आहोत. आणि साधू संतांनी ही शिकवण दिली की ह्या देहाशी एकात्म भाव सोडून द्या. एकात्म भाव कोणाशी जोडायचा असेल तर भगवंतांशी जोडा. मग तुम्ही सदैव आनंदी राहाल. मग हा देह काही असू देत, कसाही असू देत, तो अस्थिपंजर होऊ दे, रोगग्रस्त होऊ दे, झरझर होऊ दे, काही होऊ दे, काही फरक पडणार नाही तुम्हाला. मग काय घेऊन बसले? एखादा टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काही घाबरायची गरज नाही. किती काळ असा हा देह भोगणार आहे तुम्ही? तुमच्या अलीकडच्या पलीकडच्या पूर्वजांनी किती काळ भोगला? किती भोगला? बघतोय आपण रोज. लोक जन्माला येतात, लोक मरतायत किड्या मुंग्यांसारखी. सपोज आपलं आयुष्य 100 वर्ष आहे आणि आपल्यासमोर एक मच्छर जिचं आयुष्य साधारण एक 20 ते म्हणजे 3-4 आठवडे असतं, पण तिच्यासाठी ते 100 वर्ष आहे ना. त्या मच्छरसाठी ते 3-4 आठवडे म्हणजे 100 वर्ष आहे आयुष्य. तसंच हे जे सापेक्षतेचा गुणधर्म आहे हा प्रत्येक जीवासाठी. एखाद्या किड्याचं जीवन आहे समजा एक दिवस, पण त्या जीवासाठी किड्यासाठी ते त्या देहासाठी 100 वर्ष आयुष्य आहे. त्यामध्ये तो त्याचा जन्म होतो, त्याची वृद्धी होते, तो पुनरुत्पादन करतो, तो म्हातारा होतो आणि मरतो. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही इतर प्राण्याला त्रास देऊन ठार मारण्याचा अधिकार नाहीये. मग त्याचा आपल्याला लाभ असू दे किंवा नसू दे, कारण आपण त्याच्या 100 वर्ष आयुष्यातली काही वर्ष आयुष्य काय केली? नष्ट केली. त्याला बिचारा पुन्हा जन्म घ्यावा लागणार. किंबोना ज्या कीटकाला प्राण्याला तुम्ही माराल त्याची उर्वरित आयुष्य तुम्हाला त्या प्राण्याच्या योनीमध्ये जावं लागेल. कारण मांस लोकांना प्रिय आहे फार शब्द. काय मांस? मांसचा अर्थ आहे संस्कृतमध्ये लेट मी ईट यू नाव अँड आय हिअर बाय ऑथराइज यू टू ईट मी इन फ्युचर टाइम. संस्कृतमध्ये जाऊन शब्द अर्थ शोधायचा. मी सांगतो तेच सापडेल तुम्हाला. मांसचा अर्थ आहे की हे जीवा, आज मी तुझा देह कापून खातोय, पुढच्या जन्मात मी कोणतरी असेल कोंबडा बकरा, तू मला कापून खा. मांसाहारीपणाने सावध राहिलं पाहिजे, कारण मग अधम योनी प्राप्त होणार. जर तुम्ही मांसाहार आज करत असाल, पशु प्राणी मासे मारून खात असाल, तर पुढच्या जन्मामध्ये जेवढे खाल्ले तेवढे एकतर फ्राय ते व्हावेच लागणार आहे कुंभीपाकमध्ये. ती वेगळा विषय भयानक. पुन्हा तुम्हाला त्या योनीमध्ये टाकलं जाणार आणि तुम्हाला त्या योनीमध्ये ठार मारलं जाणार, तुमचं मांस भक्षण केलं जाणार. असं महाभयानक आहे. त्यामुळे हे अशा इतुशा गोष्टींनी विचलित नाही व्हायचं जीवनामध्ये. जीवनामध्ये अनेक प्रसंग येतील जातील. धीरस्तत्र नमुयती. जो धीर मनुष्य आहे तो कधीच ह्या असल्या अरे मृत्यूमुळे बिथरत नाही. तर एवढ्या बारीक सारी गोष्टी कसा तो बिथरेल? म्हणून आध्यात्मिक जीवनाची कास आपण घट्ट धरली पाहिजे आणि रियाज केला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, साधना केली पाहिजे. माळेवरती रोज कमीत कमी 2 तास जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी सांगतो हे महिनाभर मी सांगतो म्हणून करा. तुमच्यामध्ये 1 महिन्यामध्ये एखादी दिव्य शक्ती विचरण करायला लागेल याची गॅरंटी मी देतो, जी तुम्हाला कधीच हतबल होऊ देणार नाही, डिप्रेशनमध्ये जाऊ देणार नाही, निराश होऊ देणार नाही. जीवनाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये असा तुमच्या खिशात 4 पैसे असू दे नसू दे काही फरक पडणार नाही. सगळ्यात जास्त आनंदी कोण असतात तर ते नग्न फिरणारे अवधूत, अंगावर लंगोट पण ठेवत नाहीत, सगळ्यात आनंदी असतं. काही चिंता नाही, कसली चिंता करायची गरज पण नाही, कारण ग्रस्त रूपी उंदरांनी भरपूर बिळ मारून ठेवलेली आहे. तिथं निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था आपोआप होऊन जाते. उद्या म्हटलं चला बाबा मला आता हरे कृष्णा करून बाहेर पडायचंय, घराच्या बाहेर पडायचंय, बिंदास पडू शकता, पण योग्य वेळी पडा.
ती योग्य वेळ तुमच्या बायकोला डिसाईड करायला देऊ नका. ती मग कधीच येणार नाही आयुष्यात. ती बायकोला डिसाईड करायला द्यायची नाही. साधारण आपला प्रपंच झाला, मुलाबाळांची लग्न झाली, सगळ्यांची घडी व्यवस्थित लागली की आपण ह्या गृहातली आसक्ती सोडून तीर्थाटनाला बाहेर पडलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी 4 पैसे आज जमवून ठेवले पाहिजेत. जसे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी जमवून ठेवले होते ना आयुष्यभराची पुंजी. 4 पैसे जमवून ठेवले पाहिजेत उत्तर काळासाठी, जेणेकरून आपल्याला ती ददात असतं का मने. आनंद प्रभू ह्याच्यावरती फार चांगलं काय देतात, मार्गदर्शन करतात की भक्तीमध्ये तुम्ही त्याच वेळा स्टेबल राहू शकता ज्यावेळेला तुमच्या पाठीमागे थोडाफार बँक बॅलन्स असेल. लक्षात, तो एक बँक बॅलन्स तुमच्या पाठीमागे पाहिजे की मी आज जरी बाहेर पडलो तरी भगवंतांच्या, तसं भगवंत काय 1 पैसा नसला तरी काय फरक पडत नाही बरं का. मग मी सांगतो तुम्हाला आपलं की तीर्थाटन करून यायला पैसे पाहिजे म्हणून सांगतो. परत यायचंय घरात तुम्हाला नाही, भगवी वस्त्र देऊन पाठवत नाही कुठे. परत या घरी, तीर्थाटन करा, प्रचार करा, हे करा. उत्तर वयात हे काम केलं पाहिजे, एस्पेशली आफ्टर 50, 55, 60. नाही ते घरामध्ये आसक्त राहून राहायचंय. आणि घरामध्ये कोण किंमत पण देत नाही मग रिटायर झाल्यानंतर. तुमची किंमत एवढीच असते की कधी हा म्हातारा मरेल आणि ह्याचं सगळं आपल्याला भेटेल, एवढीच किंमत असते. त्यामुळे चिंता तर कशाचीच करायची नाही. दुनियेमध्ये सगळ्या प्रकारचे आजार, देह आहे तिथं आजार आहे, देह आहे तिथे आजार आहे. आजार आहे म्हणून तर एवढी मेडिकल फॅकल्टी आहे सगळी. पण माणूस त्या आजारानं न मरता त्या आजाराच्या भीतीनं जास्त मरतो. मागे मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की एका अंधाऱ्या रूम मध्ये ठेवलं आणि त्याला सांगितलं की ह्या अंधाऱ्या रूम मध्ये भरपूर विषारी प्रकारचे कोब्राज आहेत. लक्षात. आणि मग दरवाजा बंद करून घेतला. आतमध्ये गुडूप अंधार आणि त्याला पायाला असं टोचलं काहीतरी, झालं, मेला तो. मेल्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं. त्या रूममध्ये एकही कोबरा नव्हता. काय नव्हता? एकही कोबरा नव्हता. त्याला फक्त 2 टाचण्या अशा टोचल्या गेल्या होत्या. पण त्याच्या शरीरामध्ये भीतीपोटी एवढ्या प्रकारचे हार्मोन्स आणि न्यूरो ट्रान्समिटर्स तयार झाले की त्याला सडन तो हासोवेगल अटॅकमध्ये गेला आणि मेला घाबरून. या आजारानं माणूस कधी मरत नाही. आजाराच्या भीतीनं माणूस मरतो, भविष्याच्या चिंतेनं. त्यामुळे कृष्ण भक्तीमध्ये चिंताच नाहीये कसली. कारण तत्वज्ञान कळलंय ना की माझा कधीच नाश होऊ शकत नाही. मागे मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती एका लंडन मधल्या बॅरिस्टरची की त्याला रेल्वेमध्ये एकदा हरे कृष्णावाले भेटले होते ग्रंथ वितरण करताना. तर त्याला कृष्णा ग्रंथ एका मुलीनं असं दिलं. तर त्याला चिड होती हरे कृष्णावाल्यांची. त्यानं ते घेतलं कृष्णा ग्रंथ, असा टराटरा फाडला, पायाखाली बुटाने तुडवला आणि त्या मुलीला धक्का दिला. ती प्लॅटफॉर्मवर पडली, तिचा हात फ्रॅक्चर झाला. आणि हा आला घरी उचलून, ते घरी दाखवायला घरच्यांना की बघा मी हरे कृष्णावाल्यांची कशी आज जिरवली. लंडनच्या मेट्रो ट्रेन मधली सत्य घटना आहे. आणि आणून ते त्यांना डायनिंग टेबलवर टाकला आणि गेला. तर ते घरवाली कामवाली जी बाई असते ती आली, हाऊसकीपर. तिनं पाहिलं की एखादं पुस्तक जे आहे असं ते फाडलेलं असेल. तिला वाटलं साहेबांचं काहीतरी महत्त्वाचं पुस्तक असेल, कारण तो बॅरिस्टर होता, वकील. तिने चांगलं फेविकॉल घेऊन चिकटवलं वगैरे, कवर वगैरे व्यवस्थित लावलं आणि साहेबांच्या लायब्ररीच्या सेल्फमध्ये ठेवून दिलं. काही काळानं काय झालं माहितीये, ह्या साहेबाचा मुलगा रोड ऍक्सिडेंटमध्ये ठार झाला आणि मुलगी घर सोडून पळून गेली. बायकोचा अंत झाला. सगळं घर काही महिन्यातच नेस्त नभूत झालं. ह्यानं या गोजीरवाण्या घरात बनवलं होतं कष्ट करून बीड. त्या घरातले सगळे नष्ट झाले. हा डिप्रेशन मध्ये गेला. म्हणाला आता मला लेट मी डू सुसाइड, मला आत्महत्या करू द्या. आत्महत्याचे विचारले. म्हणाले आत्महत्या करण्यापूर्वी निदान एखादं बायबल वगैरे काहीतरी उकडून वाचूया. गेला तो नास्तिक, तो त्याच्या घरात बायबल नव्हतं, बॅरिस्टर सगळी पुस्तकं होती. तेवढ्यात त्याला कृष्णा ग्रंथ दिसला. म्हणाला हा काहीतरी धार्मिक ग्रंथच आहे, उचलून वाचूया. म्हणून त्यांना वाचायला सुरुवात केली. प्रास्तावना वाचली. जॉर्ज हॅरिसन, द ग्रेटेस्ट ऑफ बिटल्स, जॉर्ज हॅरिसनची प्रास्तावना वाचली. आणि मग तो एक पान वाचू लागला. मग तो आला कंसाला उपदेश करतायत वसुदेव
तू देवकीचा हत्या करू नको, बहिणीच्या हत्येचं पातक होऊ नको, तू एवढा मोठा राजा आहेस. देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही, हे सगळं सांख्ययोगाचं तत्वज्ञान सांगितलं. त्याला म्हणतो, ह्याला साक्षात्कार झाला की भले माझ्या आप्तेष्टांचे देहवसान झालं तरी ते कुठेतरी जिवंत आहेत. त्याबरोबर त्यानं ते रात्रंदिवस लागून नॉनस्टॉप काय केलं, तो ग्रंथ, कृष्णा ग्रंथ पूर्ण वाचून काढला. आणि त्याला इच्छा झाली की मला आता हे जे मी वाचलंय ते मला अनुभवायचं आहे. आणि शेवटच्या पेजवर त्याला चिक्का दिसला तिथल्या लोकल सेंटरचा, इस्कॉनच्या. मग तो ग्रंथ घेऊन तो तसाच तो ऍड्रेस शोधत शोधत तिथं गेला. आणि दुपारचं भगवंत झोपायची वेळ होती, 2:30-3 वाजता पोचला असेल. बेल वाजवली, मंदिराचे दरवाजे बंद होते. तो प्रेसिडेंट आला, त्याने दरवाजा उघडला. त्यानं म्हटलं, हे हरे कृष्ण सेंटर आहे का? तो म्हणाला, हो. हा तिथंच बसला, गपकन रडायला लागला, पुस्तक ग्रंथ हातामध्ये कृष्णाचा. प्रेसिडेंट म्हणाला, चला आत या, ते लोक काहीतरी म्हणतील. तो ओक्साबोक्शी रडायला लागला, खाली बसला गपकने. हात घेतला आणि त्याने सगळं हिस्ट्री सांगितली. असं असं मी कसं हा कृष्णग्रंथ लाथ्यानं तोडवला होता आणि फाडला होता, आणि आम्हाला आता सगळं कळलंय. मला काही पण करून तुमच्या आश्रमामध्ये मला काय द्या, स्थान द्या. आणि नुसतं स्थान नाही, त्यानं जेवढं काय आयुष्यभराची पुंजी कमवली ती सगळी त्या प्रेसिडेंटला दान करून टाकली. हे आणि मला काहीतरी करून इथं आसरा द्या. ते म्हणा, ठीक आहे, राहा तुम्ही. आणि मग त्यांना मंदिरातल्या काही सेवा दिल्या. आणि मग ग्रंथ वितरणाचा महिना आला. त्याला टेम्पल त्यांना तोच कृष्णा ग्रंथ वितरण करण्याची सेवा दिली. मग हा बाबा बाहेर पडला ग्रंथ विकायला. आणि पुन्हा 30 मंडळी ज्याच्यामध्ये ती मुलगी होती ग्रंथ, ते त्यांची गाठभेट झाली. तर त्यानं बघितलं, त्या मुलीला ओळखलं. तिचा तो हात फ्रॅक्चर झालेला होता आणि तो तिच्या पायाशी पडून रडू लागला. सगळे आश्चर्यचकित झाले, हा असा काय बाबा करतोय? साधू ड्रेसमध्ये, रोजींसारखं मस्त वेल शेव, तिला धोती कुर्ता, कंठीमाला आणि हातात कृष्णा ग्रंथ. त्यावेळेला त्यानं सगळ्यांसमोर सांगितलं की मी अशा प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये असं असं वागलो होतो. आलं लक्षात? त्यामुळे आता ह्याच्यातनं कोणतरी म्हणेल त्यांना कृष्णा ग्रंथ पायानं तुळवला म्हणून त्याला शिक्षा म्हणून भगवंत. नाही, नामदेव महाराज मगाशी तेच सांगतात, भगवंत तू कोणाला आशीर्वाद देऊ नकोस, कारण हे सगळेजण आपापल्या कर्माची फळं भोगतायत. त्याने किती गयावया करू दे, कोणालाही कसला आशीर्वाद द्यायचा नाही. जे उशीर आले त्यांनी नामदेव महाराजांची कथा मिस केली. फक्त उभं राहायचंय, डोळे पण हलवायचे नाहीयेत, सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि गप राहायचंय. माझी जी मायाशक्ती आहे ती बरोबर यांचा सगळ्यांचा हिसाब करत असते. पण येणं प्रकारे वैष्णवांच्या सानिध्यात आल्यामुळे काय झालं, ह्याची सुकृती वाढली. ह्यानं येणं प्रकारे कृष्णा ग्रंथ घरात आणून ठेवला. लक्षात? त्याच्या घराचं घरटाण व्हायचंच होतं, पण त्या कृष्णा ग्रंथामध्ये मुळे ह्याच्या जीवनाचं भलं झालं. लक्षात? असा पण विचार करू शकतो ना आपण. तुम्ही करा नका करू, पण ते तसंच आहे, बरोबर की नाही? भगवंतांची शक्ती आणि भगवंत कसे कार्य करतात भक्ताच्या जीवनात हे अकल्पनीय आहे. आणि त्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला भगवंतांचं व्हावं लागेल ना. थोडंच मायेचं होऊन चालणार आहे. मायेचं होऊन राहिले तर तुम्हाला भगवंत जसं नामदेवानं सांगितलं, कोणाचं काय ऐकून घेऊ नको, त्यांना येऊ देत, पाया पडत, काय करायचं करू देत तिकडं. आय एम लिस्ट बॉदर्ड अबाउट सच काइंड ऑफ पीपल. येत आहेत, जात आहेत, जाऊ देत. माझं दुसरं डिपार्टमेंट काम करत आहे, त्यांना काय द्यायचं ते बरोबर. हा, पण मला जो जीवन शरण करून आला माझ्या शरणाशी, त्याला मात्र मी माझ्या हृदयाशी कवटाळलं. लक्षात? त्याला मात्र मी माझ्या हृदयाशी कवटाळलं. त्याला कधीच मी अंतर देत नाही. माझ्या भक्ताला मी कधीच अंतर देत नाही. तर म्हणून भगवंत निराकार नसून दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. भौतिक प्रकृतीचे 3 गुण म्हणजे भगवंताची अपरा प्रकृती असून या गुणांचा आधार असलेला सर्वशक्तिमान काळ हा त्यांचे विस्तारित रूप आहे. भगवंत प्रकृतीची निर्मिती, पालनपोषण आणि संहार करीत असूनही ते तिच्यापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीचा उपभोग करण्याची बद्ध जीवांची इच्छा ही परमेश्वराचीच प्रेरणा असते.
त्यामुळे ते जड पदार्थांच्या अनित्य जगाचे तोतया उपभोक्ते होतात. परम उपभोक्ते कोण आहेत? भगवंत. आपण कोण आहोत? तोतया. आपण करतोय प्रयत्न की भगवंतांची ही सगळी दिव्य शक्ती, हे चराचर सृष्टी उपभोगायची आपल्या इंद्रियासाठी, पण आपण नाही उपभोगू शकणार. त्यामुळे ते जड पदार्थांच्या अनित्य जगाचे तोतया उपभोक्ते होतात. स्थूल सूक्ष्म शरीरे ही नित्य आत्म्याची केवळ बाह्य आवरणे आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावरती मनुष्य भौतिक आसक्तीचा मूर्खपणा सोडून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर आसक्त होतो. मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये सगळंच ऑलवेज वेल असेल तर तुम्ही भगवंतावर आसक्त होणार आहेत का? नाही. मग भगवंतांच्याच कृपेने ह्या सगळ्या गोष्टी, हे अडथळे इथं पेरून ठेवलेले आहेत. तुम्हाला म्हणाल का पेरून ठेवले? अरे तुम्ही स्वतः स्वीकारलेत ना. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही स्वतः स्वीकारलेत. असं एक ठिकाण आहे, मागच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितलं होतं, असं एक ठिकाण आहे ज्याला काय म्हणतात, गोलोकधाम किंवा वैकुंठ म्हणतात ना. तिथं नाही हे अडथळे, मग जावा ना तिथं. कोणी अडवलंय? आपण स्वतः स्वीकारलेत हे अडथळे. बिकॉज वी वॉन्ट टू एन्जॉय विदाउट गॉड. का स्वीकारलेत आपण? आपल्याला भगवंतांना बाजूला ठेवून आपल्याला स्वतःला काय करायचंय? उपभोगायच्या आहेत गोष्टी. आपल्याकडे क्षमता नाहीये, ताकद नाहीये, पॉवर नाहीये, काही नाही आपल्याकडे, तरी पण आपण प्रयत्न करतोय की भगवंतांची सृष्टी आपण चोरून उपभोगायची. सगळे जीव भगवंतांचे अंश आहेत, मान्य करता. सगळे जीव भगवंतांचे काय आहेत? अंश आहेत. मग तुमची पत्नी कोणाची पत्नी आहे खरी? तिचा आपण उपभोग घेतोय. प्रत्येक जीव हे भगवंतांचे अंश आहेत. आपण सगळे भगवंतांच्या पत्नी आहोत, कारण आपण स्त्री रूपामध्ये आहोत, प्रकृतीमध्ये येतो. पराप्रकृती, एक अपरा प्रकृती ज्याला जड म्हणतात, आणि पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती. आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत. त्या शक्तिमानाचे आपण कोण आहोत? दास आहोत. जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दास. त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे आपण सेवक आहोत, दास आहोत. जसं पत्नी आपल्या पतीची सेवा करते, तसं आपलं कर्तव्य आहे की आपले आराध्य, आपले पती कोण? भगवान श्रीकृष्ण, त्यांची सदैव सेवा करावी. हा भाव जोपर्यंत आपल्यामध्ये विकसित होत नाही तोपर्यंत आपण काय करत राहणार? बस कसं ओरबाडून खावं ह्या सृष्टीला. मग ओरबाडून खाल्लं, चोरून खाल्लं तर मग त्याला फटके बसणारच ना, शिक्षा आहेच ना. भले ह्या सरकारला माहित नसेल काय शिक्षा, पण भगवंतांच्या सरकारला माहिती आहे ना. आपली मूळ स्थिती जड वस्तू भोगण्यात तो भगवंतांमध्ये विलीन होणे यापैकी कोणतीही नाहीये, याचे त्याला ज्ञान होते. आणि परमेश्वराचा दास हा त्याचा मूळ स्वभाव आहे. भगवत सेवा ही सच्चिदानंदमयी असून तिच्या सामर्थ्यावरती मनुष्य आसक्त होतो आणि मुक्त होतो. त्याची कार्य गौरवशाली होतात. ही सेवा शाश्वत आहे. ही सेवा काय आहे? शाश्वत आहे. पतीनं पत्नीची केलेली सेवा किंवा पत्नीनं पतीची केलेली सेवा शाश्वत नाहीये. ते जोपर्यंत एकत्र आहेत ते विवाह बंधनात तोपर्यंत करतील. विभक्त की नाही करणार, मेला एखादा पार्टनर नाही करणार, करू शकत नाही. पण भगवंतांची सेवा जी दास्य भावातनं किंवा जे आपले पंचरस आहेत त्या भावातनं भगवंतांची सेवा जो जीव करतो ती सेवा काय आहे? शाश्वत आहे. आणि त्यामुळे त्या सेवेतला आनंद सुद्धा शाश्वत आहे. म्हणून भगवंतांची सेवा करा असं संतांनी सांगितलंय. कारण त्या सेवेतला आनंद काय आहे? शाश्वत. शाश्वत म्हणजे कधी न संपणारा, आणि सेवाही कधी न संपणारी आहे. बाकी सगळ्या सेवा यात तथाकथित आहेत, त्या आज आहेत, उद्या आहेत, आणि त्या फक्त कष्ट देणाऱ्या आहेत, त्रास देणाऱ्या आहेत, पीडा देणाऱ्या आहेत. ही सेवा शाश्वत आहे. ती आपल्याला केवळ अनुभवानंद संदोह किंवा परमेश्वराचे विग्रह दर्शन प्रत्यक्षात करून प्राप्त होणाऱ्या आनंदाच्या महासागरात मग्न होण्याची स्थिती हळूहळू प्राप्त करून देते. बघा, भगवंत काय आहेत? केवळ अनुभवानंद संदोह आहेत, म्हणजे समुद्र आहेत केवळ आनंदाचे. त्या अशा महासागरात आपल्याला डुबकी मारण्याची संधी काय प्राप्त करून भगवत सेवा करून देते. त्यामुळे मंडे टू मंडे किंवा संडे टू संडे बस प्रवचनाला आलं म्हणून झालं नाही. घरी जाऊन तुम्ही 8 दिवस काय करता हे तेवढंच महत्वाचं आहे ना. भगवंत तेच पाहत आहेत की हा जो मनुष्य योनीमध्ये जीव आहे आज, ह्याला माझ्याच कृपेनं गुरु आणि वैष्णवांची कृपा मिळते, भगवत कृपा मिळते. पण ह्या त्या कृपेचा हा किती युटिलायझेशन करतोय, किती वापर करतोय, किती वेळा माझा आठवण काढतोय. गुरु मला सांगतात 24 तास सतत आपण हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे. अरे काही पैसे पडत नाही, एनर्जी खर्च होत नाही. भगवान नाव घ्यायला पैसे खर्च पडतात नाही. एवढा दिव्य आनंद देणारं भगवंताचं नाव आहे ना. कोण म्हणेल काय नावात काय आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना नको माहीत असू दे. पण तुम्ही माहीत नसले तरी जरी तुम्ही नाव घेतले तरी त्याचा परिणाम होणारच. चेतोदर्पण मार्जनम भो महादावा निर्वापण, परिणाम हा त्याचा होणारच. त्याचं महात्म्य माहीत असू दे नाही तर महात्म्य नाही माहीत नसू दे, त्याचा परिणाम होणार. कसा होणार तुम्ही म्हणाल, कसा व्हाल? अरे एक अग्नी जर प्रज्वलित झालेला आहे आणि तिथं 2 वर्षाचं बाळ ज्याला अग्नी म्हणजे काय माहीत नाही आणि त्यानं जाऊन त्या आगीत बोट घातलं तर अग्नी म्हणणार आहे का हे लहान बाळ आहे, अजाण बालक आहे, ह्याला भाजूया नको? होईल का असं? भाजणार ते. अग्नी आपला गुण सोडत नाही, तसंच भगवंताचं नाव आपला गुण कधीच सोडत नाही. ते जाणतेपणी म्हणा किंवा अजाणतेपणी म्हणा, भगवंतांचं नाव हे सर्व तारक आहे या कलियुगामध्ये. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. कलियुगामध्ये भगवंतांच्या नावाशिवाय दुसरं श्रेष्ठ असं अनुष्ठानच नाहीये. या कलियुगामध्ये भले अनेक दोष असतील पण हे कलियुग एका दृष्टीनं सद्गुणांची खाण आहे, कारण इथं भगवत प्राप्ती केवळ नामाच्या गजरानं करता येते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शास्त्र सांगतात कलियुग ही अनंत दुर्गुणांची खाण आहे. पण तीच शास्त्र सांगतात, भागवतामध्ये सांगितलंय की हे कलियुग जे आहे ते ह्याच्यामध्ये एक गुण आहे. इतर युगामध्ये अनेक तपश्चर्या, ध्यान, सेवा, पूजा सगळं करावं लागतं भगवंत प्रसन्न, पण इथं नाही. इथं बस भगवंतांचं नाव घ्या आणि तुम्ही मुक्त व्हाल. एक हयग्रीव प्रभू म्हणून प्रभुपादांचे एक शिष्य होते आणि नंतर त्यांचं पतन झालं. तर प्रभुपादांना त्यांचे काही शिष्य विचारते, प्रभुपाद ते हयग्रीव त्यांचं काय होणार म्हणजे काय? त्यानं एकदा भगवंताचं नाव घेतलं हृदयापासून त्याचा निश्चित उद्धार होणार, बरोबर की नाही? आणि जर मग आपण प्रभूने सांगितल्याप्रमाणे 24 तास शास्त्राने सांगितले, प्रभुपाद काय सांगतात, शास्त्रातल्याच गोष्टी सांगतायत. 24 तास जर आपण भगवंतांचं रामकृष्णाचं नाव घेत राहिलो तर त्या भगवंताला दया आल्याशिवाय राहील का हो? भगवंत करुणा घन आहेत, भक्तवत्सल आहेत, कृपेचे सागर आहेत. ते पाहणार की ह्याला एवढी प्रलोभनं आहेत या कलियुगामध्ये, माझं भजन न करण्यापासून परावृत्त करणारी एवढी प्रलोभनं आहेत. आणि बिचारा इतूच आहे, मंदभागी आहे, मंद मतयो आहे, अल्पायुषी आहे, आणि तरी पण हा एवढ्या सगळ्या मायेच्या जंजाळामध्ये माझं नाव घेण्याचा प्रयत्न करतोय. कोणाला आवडणार नाही? भगवंत एवढे काय निष्ठुर नाही आहेत ना, अजिबात नाहीत. भगवंताचं कृपा देण्यासाठी हात पसरून वाट बघतायत. आपल्यालाच कृपा नको, आपण पाठ करून त्यांच्यापासून लांब पळतोय. भगवंत म्हणतात मी येतोय थांब, तर नको तुझी गरज नाही मला, तू आलास की हरिबोल होऊन जाईल. हे इस्कॉनच्या 1-2 प्रवचनाला आलं तर हे अडकूनच टाकतात. म्हणजे असं आम्ही काय कोणाला असं अडकून टाकत नाही, पण अडकायलाच होतं. तुम्हाला माहित नाही ते तुम्ही किती म्हटलात बाहेर पडायचं पडू शकणार नाही, कारण तेवढं प्रेम आहे भगवंतांचं जीवाप्रती. तेवढं प्रेम आहे जीवांप्रती भगवंतांचं. ते जीवाला बरोबर आपलंसं करून घेतात आणि तेच अंतिम गती आहे आपली, त्या भगवंतांचं होऊन जाणं. कसले चिंता ददात, कसले क्लेश काही हृदयात राहत नाही. बस हृदय साफ होतं, शांत होतं आणि आपण निरामय आनंद उपभोगू शकतो जीवनामध्ये. ज्याचीच आपल्याला लालसा आहे, जो कुठेही भेटत नाही असा आनंद केवळ आणि केवळ आपण हरिभक्तीमध्येच उपभोगू शकतो. बसा माळ घेऊन बसा एकांतामध्ये, जप करा, बघा किती आनंद येतो. ध्यान लावा भगवंतांच्या दिव्य विग्रहांवरती ध्यान लावा. हे विग्रह जे भगवंतांची कृपा आहे तुम्हाला दर्शन देण्यासाठी. नाहीतर भगवंत तुमच्या समोर प्रकट जरी झाले तर तुम्हाला पाहण्याची शक्ती तुमच्यामध्ये नाही आहे. सपोज भगवंत ठरवलं चला प्रभू समोर प्रकट व्हायचं, आपल्यामध्ये क्षमता नाही आहे. लक्षात, ती क्षमता भगवंत देतात. प्रेमांजन चुरित भक्ती विलोचन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. जे संत आहेत
ज्यांनी नेत्र डेव्हलप केले आपले कसले प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेनं, हे लोचन त्यांचे भक्तीनं डबडबलेल्या अश्रूंनी आणि प्रेमाच्या अश्रूंनी डबडबलेल्या अश्रूंनी ते काय सदैव संत सदैव हृदयेश विलोकन, हृदयामध्ये भगवंताचं सदैव काय करतात अवलोकन करतात, दर्शन करतात. पण ते दृष्टी काय पाहिजे प्रेमांजन चरित भक्ती विलोचनेनं, प्रेमाच्या अश्रूंनी डबडबलेली आपली दृष्टी पाहिजे. तर हे अरिंदम सृष्टी निर्मितीच्या वेळी भगवंत काळ रूपातील आपल्या दिव्य शक्तीचा विस्तार करतात आणि त्रिगुणात्मक मायाशक्तीमध्ये क्षोभ करून मत तत्व निर्माण करतात. बघा आता कोळी जसं आपलं घर बांधतो तसं भगवंत काय करतात, ही सगळी सृष्टी पूर्वी नव्हती अस्तित्वात. मग भगवंताने काय केली, हे अरिंदम हे शत्रूचं मर्दन करणाऱ्या यदू महाराज सृष्टी निर्मितीच्या वेळी भगवंत काळ रूपातील आपली दिव्य शक्तीचा विस्तार करतात. भगवंत एक शक्ती काय काळ, आणि ह्या शक्तीच्या आधारे भगवंत आपल्या दिव्य मायाशक्तीचा विस्तार करतात आणि त्रिगुणात्मक मायाशक्तीमध्ये क्षोभ करून मत तत्व निर्माण करतात. भगवंत एक शक्ती आहे मायाशक्ती, आणि जी त्रिगुणमयी माया म्हणतात त्याला सत्वगुण रजगुण आणि तमोगुण. त्रिगुणमयी मायाशक्तीमध्ये क्षोभ उत्पन्न करतात आणि मग काय करतात महत तत्व निर्माण करतात. म्हणजे हे सृष्ट जगत जे आपण ज्याला भौतिक जगत म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड ज्याला म्हणतो, हे जगत भगवंत निर्माण करतात. येथील केवळ शब्दाचा अर्थ शुद्ध असा आहे. भगवंतांची काळशक्ती ही त्यांच्या देहापासून अभिन्न अशी चिन्मय शक्ती असल्याचे तो सूचित करतो. या श्लोकात अवधूत ब्राह्मण यदू महाराजाला अरिंद म्हणजे शत्रुंजय असे म्हणतायत. याचा संकेतार्थ असा आहे की मायाशक्तीविषयी चर्चा होत असूनही राजाने काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण तो परमेश्वराचा निष्ठावान भक्त असल्यामुळे माया राज्यात बंदिवान करणाऱ्या काम क्रोध लोभ नामक खऱ्या शत्रूंवर तो विजय प्राप्त करू शकत होता. यदू महाराजांचा प्रश्न काय होता की मी सम्राट असून चक्रवर्ती सम्राट असून मी दुःखी आहे आणि हा अवधूत ब्राह्मण फकीर आनंदी का. मग त्यावेळेला त्याला सांगतायत की तू कशाची चिंता करू नकोस. आता जो काय आपल्यामध्ये वार्तालाप चालला आहे तो तू भगवान भक्त असल्यामुळेच चाललेला आहे, आणि हा वार्तालाप आणि हे भक्तीचं रसायन तू समजून घेतल्यानंतर तू ह्या सगळ्या मायाशक्तीवरती काय करू शकतील विजय प्राप्त करू शकशील. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिप पुन्हा तू पायाखाली ठेचू शकशील. सगळ्या दुःखातून बाहेर येशील, कारण तू केवळ आनंद संदोह याच्या सानिध्यात आलेला आहेस. भजो रे मन श्रीनंदनंदन अभय शरणार विंदरे. ज्यानं भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचं भजन सुरू केलं तो कधी दुःखी होऊच शकत नाही, कारण त्यांना भगवंतांचे अभय प्रदान करणारे चरणारविंद काय केले हृदयाशी कवटाळले. कशाला दुःखी होईल, नाही होऊ शकत. सूत्रम या शब्दावरून मत तत्वाचा बोध होतो. याच मत तत्वावर धाग्यात मणी गुंफल्याप्रमाणे भौतिक निर्मिती आश्रित राहते. प्रधान किंवा भौतिक साम्यावस्थेतील प्राकृतिक गुणामध्ये क्रिया प्रतिक्रिया नसते. भगवान कपिल श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदात सांख्ययोगाचे विश्लेषण करताना म्हणतात, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी या साम्यावस्थेला क्षुब्ध केल्यावर सृष्टी निर्माण होते. या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ज्या प्रकट भौतिक प्रकृतीत सकाम कर्मे केली जातात त्याला महत तत्व असे म्हटले जाते. आता महत तत्व हे निर्जीव आहे, पण ज्याला भगवंत स्वतःची पोटन्सी दृष्टिक्षेपाद्वारे प्रकृतीच्या गर्भामध्ये निश्चेषित करतात त्याच वेळेला जीवसृष्टी निर्माण होते. केवळ प्रकृती जीवांची निर्मिती करू शकत नाही, ती केवळ देह देऊ शकते जड पदार्थाने बनलेले, पण त्या देहामध्ये सजीव तत्व जोपर्यंत नाहीये तोपर्यंत त्या देहाची वृद्धी होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे बरेच पेशंट येतात की गर्भधारणा झालेली आहे आणि अचानक पोटात दुखायला लागतं, अंगावर थोडंफार रक्तस्राव व्हायला लागतो. मग आम्ही त्यांना सोनोग्राफी करायला पाठवतो. सोनोग्राफी देतं मिस्ड अबॉर्शन. मिस्ड अबॉर्शन म्हणजे काय, बाळ पूर्वी जिवंत होतं आता ते मृत झालेलं आहे. म्हणजे त्या बाळामध्ये जो वास करणारा आत्मा जो आहे तो त्या देहाला सोडून गेला, त्यामुळे ते पुढे वृद्धी त्याची बंद झाली. तसंच समजा 1 वर्षाचं बाळ आहे, त्याचा जर डेथ झाली, आत्मा सोडून गेला, तर त्या देहाची पुढे वाढ होणार आहे का, नाही होणार आहे. लक्षात ना. त्यामुळे हे भौतिक घटकांनी बनलेला देह त्या जगाला वाढू शकतो जेव्हा त्याच्यामध्ये सजीव आत्मा वास करतो. ज्या क्षणी तो सजीव आत्मा सोडून जातो तेव्हा त्याला आपण म्हणतो मृतदेह, आणि त्या मृतदेहाची काही किंमत नाहीये. जसं त्या महासागराच्या इकडे एकानं सांगितलं होतं की या मृतदेहाची किंमत किती, 175 रुपये. मूर्ख नाही, मी 500 रुपये कशाला देऊ.
बुडत होता महासागरामध्ये, बिचारा त्या लाईफ सेव्हिंग गार्ड जे असतात त्यांनी बाहेर काढला. इस्कॉनचे काही ब्रह्मचारी तिथं होते उभे, तेवढ्याले त्याला काहीतरी बक्षीस दे 500 रुपये. या सगळ्या देहाची किंमत आहे 175 रुपये, याला 500 रुपये कशाला देऊ. तो महाकंजूस होता. ह्या देहाची किंमत अनमोल आहे, तुम्हाला सांगतो. मनुष्य देहाची किंमत अनमोल आहे, तुम्हाला माहीत नाहीये. ह्या देहाच्या द्वारेच केवळ तुम्ही ह्या भौतिक जंजाळाच्या चक्रातनं मुक्त होऊ शकता. एवढा अनमोल आहे. दुसऱ्या कोणत्याही पशु, आणि तुम्हाला सांगतो 84 लक्ष योनीपैकी 80 लक्ष योनी ह्या पशूंच्या आहेत राव. जलज 9 लक्ष आणि मासे 9 लक्ष प्रकारचे आहेत. कृमयोरुद्र संख्यांक कीटक आहेत 11 प्रकारचे, 11 लक्ष प्रकारचे. पक्षी दशलक्षणा, पक्षी 10 लक्ष प्रकारचे आहेत. किती झालं काउंट? 30 लाख, बरोबर ना. त्याच्यानंतर स्थावर लक्ष विंशती, स्थावर म्हणजे वृक्ष योनी किती आहेत? 20 लक्ष आहेत. पाशवा त्रिम लक्ष म्हणजे 30 लक्ष कोण आहेत? पशु आहेत चतुष्पाद. किती झाले? झाले ना 80. आणि चतुर्लक्ष आणि मानवा 84 लक्षणीचं फोड ही अशी आहे. आपण म्हणतो ना 84 लक्षणी. हे सत्संग आल्यानंतरच कळणार ना. माहित होतं का? कार्यक्रम माहित होतं का 84 लक्षणी कोण कोण किती किती आहेत? सत्संग आल्यानंतरच कळणार. ह्या 84 लक्ष योनीतल्या 80 लक्ष योनींना भगवत प्राप्ती करण्याची संधी नाहीये किंवा मोक्ष प्राप्त करण्याची संधी नाहीये. केवळ केवळ ती माणसाच्याच देहात आहे. मग इथे येऊन रडत बसण्यात काय पॉईंट आहे? प्रभूचं नाव घ्या, माळा उचला आणि चॅन्ट हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अँड ऑलवेज बी हॅपी. भगवान नाव जिथं आहे तिथं दुःख येऊच शकत नाहीये. आमचे मित्र सुयोग प्रभूजींना खूप आनंदाच्या उकळ्या येतात, कारण ते आतून अनुभवत आहेत. प्रभूजी काय आज जे काय सांगतात ना ते माझ्या हृदयाला एकदम तंतोतंत पट्टय हृदय, बरोबर ना प्रभूजी? रिअलायझेशन म्हणतात त्याला. रिअलायझेशन ज्यांना अनुभूती घेतली त्यालाच कळणार आहे. अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला साधना करायला लागली. हे साधना भक्तीच्या मार्गावरती होतो. पण जसं की तुम्हाला 10वी पास व्हायची असेल तर KG पासून सुरुवात करायला पाहिजे. नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, 1, 2, 3, 4 स्टँडर्ड. तशी साधना भक्ती आहे. तुम्ही म्हणाल नाही मला आता लगेच भगवंत भेटले, भेटतील सुद्धा. तुमच्या पूर्वजन्माचा संचित असेल तर भेटतील सुद्धा. पण एवढं असतं तर पुन्हा तुम्हाला जन्म दिला नसता ना त्यांनी. म्हणजे भगवंतांना काय अपेक्षित आहे? तुम्ही कुठेतरी अजून तीव्रतेनं त्यांना काय करा? प्रेमानं हाक मारा, प्रेमानं संबोधा त्यांना. कुठेतरी तीव्रता आली पाहिजे राव. समजा एखाद्या जत्रेमध्ये एखादं लहान बाळ 3-4 वर्षाचं हरवलं आणि आई आणि वडील तिला शोधतात वेळापेसाहून, आणि ते सापडत नाहीये, आणि बाळ पण थकलं दमलं आणि ते मोठ्यानं ओरडू लागलं आई बाबा करून, तर मग त्या जत्रेतले सगळे लोक एकत्र येतात आणि त्या बाळाला त्याच्या आई बाबांना मिळवण्यासाठी भरकस प्रयत्न करतात. कधी करतात? नाही तर ते बाळ समजा एखाद्या दुसऱ्या आई बाबाच्या मागणं पकडून खेळणी बघताय, स्वीट्स बघताय, अजून काय बघताय, इकडे तिकडे फिरायला लागलं तर ते लोक प्रयत्न करतील का? तसेच सगळे देवी देवता तुम्हाला कधी सहकार्य करतील? जेव्हा तुम्ही आर्तपणे त्या भगवंताने भेटण्याची आज तुमच्या हृदयामध्ये तीव्र होईल, त्याचवेळेला सगळे देवी देवता तुम्हाला सहकार्य करतील या जत्रेतील लोकांसारखे, तुमच्या खऱ्या मातापित्याची गाठ घालून देण्यासाठी. आणि आपले खरे मातापिता भगवान श्रीकृष्ण आहे. आणि त्यांना भजल्याशिवाय आणि त्यांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाहीये. कारण जो कोणी भगवंतांपासून लांब राहतो तो सदैव दुःखी होतो आणि तो जाऊन डुबतो ह्या भव महासागरात. एकदा यमुनेच्या डोहामध्ये, गोकुळामध्ये, महावन गोकुळामध्ये, यमुनेमध्ये दीप सोडायचा, दीपावलीच्या याला उत्सव चालला होता. तर अनेक दीप वाहत येत होते, वरून सोडवते. तर यशोदामाई बघत होती की कान्हा छोटे बालक आहेत, ते असं तो दीप पानावरती असेल त्याला उडून उडून आपल्याकडे घेऊन असे तीरावरती लावायचे. तर काही दीप असे पुढे जायचे, त्यांच्या हाताला पोचायचे नाही. यशोदा म्हणते कान्हा तू असं काय करतोयस की काही दीप पुढे जात आहेत, तू त्यांना पकडत नाही, बाकी दीप घेऊन काढावर तीरावरती लावतोयस आणि ते दीप पुढे जाऊन बुडतायत ना. मैया काय करू? ते माझ्याकडे येत नाहीत ना. कळतंय तुम्हाला? जे माझ्याकडे येणार ना त्यांना मी निश्चित हा भव महासागर तारून येणार. पण ज्यांना माझ्याकडे यायचीच इच्छा नाही, डुबू देत त्यांना ह्या भव महासागर. मी काय करू शकतो? ऍटलिस्ट आपण प्रयत्न केला पाहिजे ना भगवंतांना जाणण्याचा, भजण्याचा.
मग भगवंत आपल्याला आपलंसं करतील. आपण भगवंत हरे कृष्ण इस्कॉन भागवत धर्म प्रॉब्लेम होईल आमच्या भौतिक जीवनामध्ये. एन्जॉय कसं करायचं, आम्ही पार्ट्या कशा करायच्या, कोंबडी बकरी कशी खायची, दारवा कशा प्यायच्या, बर्बादी आहे, बाकी काही नाही. आपल्या बहुमोल दुर्लभम मानुष्य जन्म तदप्यम अध्रुवम. शास्त्रामध्ये सांगितलंय की मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे, भले अध्रुवम म्हणजे क्षणभंगूर असला तरी अर्थदम आहे. अध्रुवम अर्थदम अर्थपूर्ण आहे का, कारण ह्याच मनुष्य देहामध्ये आपण भगवत प्राप्ती करू शकतो. असे भगवंत जे कृपाळू आहेत, त्यांच्या आधी कोणी नाही, त्यांच्या नंतरही कोणी नाही, त्यांना जर आपलंसं केलं आपण तर का आपण दुःखामध्ये राहणार, कधीच राहू शकत नाही. ह्याच देहामध्ये आपण सुख अनुभवू शकतो, दिव्य सुख, परमानंदाचं सुख, केवळ आणि केवळ भगवंतांशी आपली तार जोडल्यामुळे अनुभवू शकतो. निश्चित अनुभवू शकतो. आणि संतजन हे सगळे पोट तीर्थंकन त्याच वेळेस सांगतात जेव्हा ते त्यांनी अनुभवलेलं असतं. म्हणून ते सांगतायत बेंबीच्या देठापासून, हे सज्जन हो, तुम्ही भगवंतांचे व्हा, भगवंतांना आपलेसे करा, भगवंतांसाठी तुमचं जीवन समर्पित करा, तुमचा बहुमूल वेळ भगवंतांसाठी द्या, श्रवण करा, कीर्तन करा, भागवत वाचन करा, मंदिरामध्ये या, दर्शन घ्या, भक्तांची सेवा करा, नाम जप करा, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उत्सव साजरे करा, त्याच्यामध्ये सम्मिलित व्हा. आता 7 जूनला पांडव निर्जल एकादशी येते. ज्या भक्तांना 24 एकादशी करणं अवघड जातं त्यांनी पांडव निर्जल एकादशी करावी. बस वर्षात नाही एकदा, पण निर्जल, हा, अन्नाचा कण पण नाही आणि पाण्याचा थेंब पण नाही, डायरेक्ट पारणाच्या वेळी ग्रहण करायचं आणि दिवसभर नामस्मरणात राहा. तुम्हाला 24 एकादशी केल्याचं फळ मिळेल, कारण भगवंतांना अतिशय प्रिय आहे एकादशी. 24 एकादशी करणं शक्य नाही तर 1 वर्षातनं निर्जल एकादशी करा. अन्नाचा कण पण नाही आणि पाण्याचा थेंब पण नाही. सूर्योदयाला एकादशी चालू होते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला संपते. त्याच्यात अजून कोणाला काय अजून करायचं असेल तर टायमिंग आम्ही देतो सूर्योदयाचं, त्याच्या अगोदर थोडंफार पाणी ग्रहण करू शकता. पण ते मुस्लिम समाजात पण हेच केलं जातं, त्यांचा उपवास कडक असतो, मग रात्री पहाटे 4 वाजता उठून शिजून खातात ते लोक. आपल्या सनातन धर्मामध्ये नाही करत, आपला उपवास ऍक्च्युली आदल्या रात्रीपासूनच चालू होतो. म्हणजे ते 24 तास प्लस आदल्या दिवसाची रात्रीचे 12 तास असा सलग 36 तास निर्जल उपवास केला. बरं, हे सायंटिफिकली पण प्रूव्ह झाले बरं का. जर महिन्यातनं तुम्ही जर 2 असे उपवास कडक जर केले, अन्नधान्य आणि तृणधान्य ग्रहण न करता, तर तुमचा देह डिटॉक्सिफाय होतो आपोआप. या शरीरामध्ये अनेक टॉक्सिन्स बनत असतात, त्याचं डिटॉक्सिफिकेशन होण्याचं काम हे उपवास करतात. आणि ह्याच्यावरती 2016चं जपानीज सायंटिस्टला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. 2016 सालचं. त्यांना नाव दिलं ऑटोफॅजी. काय नाव दिलं? ऑटोफॅजी. ऑटो म्हणजे स्वतः, फॅजी म्हणजे खाणं, म्हणजे शरीर स्वतःच स्वतःला खाऊन टाकतं. कसं? ह्या शरीरात उपवास केल्यानंतर अशा पेशी जागृत होतात ज्या सुप्तावस्थेत असतात, की ज्या शरीरामध्ये ऑड असणाऱ्या पेशींना खाऊन टाकतात. ऑड म्हणजे शरीराचा घटक नाही किंवा रोगी आहेत पेशी, त्यांना खाऊन टाकतात. इव्हन कॅन्सर सुद्धा बरे होतात ह्या थेरपीनं. लक्षात? पण ऑटोफेजीनं कॅन्सरच्या पेशी शरीर खाऊन टाकतात. ह्या सिद्धांतावरती त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांना फक्त शोध लावला, पण हा सिद्धांत अनादिकाळापासून कार्य करतोय. भगवंतांचीच लीला आहे ती. म्हणून उपवास, सगळ्या धर्मशास्त्रामध्ये उपवासाला महत्व आहे बघा. कुठचाही धर्म घ्या तुम्ही, पृथ्वीला सध्या कार्य असलेले कुठचाही धर्म घ्या, सगळ्यामध्ये उपवासाला महत्व आहे. फक्त पांडव निर्जल एकादशीच्या दिवशीच बकरी ईद आहे. त्यांचं तसंच असतं, उलटच असतं सगळं. उलटच असतं त्यांचं सगळं आपल्या विरुद्ध. कारण असुर योनीतले आहेत ना ते. असुर भगवंताच्या बरोबर जे काय उलट असेल तेच करणार. जाऊन कॅलेंडर बघा, मी सांगतो ते खोटं वाटतं तर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
तर मनुष्याने निराकारवादी वेदांत दर्शनाचा आश्रय घेऊन भगवंतांच्या माया प्रकृतीचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि परमेश्वराची विभू चेतना आणि बद्ध जीवाची अनुरूप चेतना एक समान मानली तर त्याचा शोध सत्यापासून अतिशय दूर जाईल. भगवंत आणि भक्त एक होऊ शकत नाहीत कधी. आत्मा आणि परमात्मा कधी एक होऊ शकत नाहीत. गुणात्मक दृष्ट्या ठीक आहे, पण परिमाणात्मक दृष्ट्या भगवंत विभू आहेत आणि आत्मा अणू आहे. आपलं नित्य स्वरूप जे आहे ते भगवंतांचा शाश्वत सेवक हेच आहे. येथील स्वमायाम या शब्दावर मायाशक्ती सदैव बद्ध जीवांवरती आवरण आणणारी परमेश्वराची दासीच असते असा बोध होतो. भगवंतांची चेतना ही अच्युत म्हणजे कधी पतन न होणारी, अनंत म्हणजे ज्याचा थांग पत्ता लागणार नाही असते आणि ते सदैव साकार पुरुष आहेत, निराकार नाहीये. अनेक धर्म पंथ निराकार 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 करून टाकले. अरे निराकार आहे तो तुमच्या हाकेला कसा पावणार? निराकार म्हणजे त्याला ना नाक ना त्याला कान ना डोळे ना हात ना पाय, कसा धावणार तुमच्या हाकेला निराकार? इम्पॉसिबल. तो निराकार आहे तर त्याला नाही कान नाक डोळे हात पाय काय नाही. मग तुम्ही प्रार्थना केली तर काय ऐकणार कशानं? बरं प्रार्थना तुमची येऊन तुमच्या मत्तेला यायचं असेल धावत कसं येणार? हात पुढे कसा करणार? भगवंत पूर्ण पुरुषोत्तम आहेत. जर भगवंताने निर्माण केलेल्या जीवसृष्टीला हात पाय नाक कान डोळे तोंड असेल आणि मग आपण म्हटलो निर्माण करणारा नसेल, हे मूर्खांचा सिद्धांत आहे ना. म्हणजे मूर्तिकारानं मूर्ती घडवली, त्याला सुंदर सुबक रूप दिलं आणि आपण म्हटलं मूर्तिकार निराकार आहे, तसं झालं ना. मूर्खपणाचा सिद्धांत झाला ना भगवान निराकार म्हणणं. बघा एक सुंदर गुलाब घेऊया, बाकी काय नको. या जीवसृष्टीला सुंदर गुलाब, तो एवढा सुंदर आकर्षक गुलाब असतो, टवटवीत, सुंदर पानं असतात, त्याला सुंदर गंध असतो, सुंदर परागकण असतात. असा सुंदर गुलाब जर ह्या सुंदर गुलाबाचं हुबेहूब एखाद्याने चित्र काढलं तर तो खाली लिहितो आर्टिस्ट R.K. लक्ष्मण, जे काय असेल ते. आणि आपण गॅलरीमध्ये जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईला जाऊन बघतो, काय गुलाब आहे, खरोखरचा गुलाब, काय कमाल आहे बा, चित्रकार ग्रेट आहे. अरे पण त्या गुलाबामध्ये फक्त ते चित्र आहे, पण त्याच्यामध्ये सुगंध नाही आहे ना, तो सॉफ्टनेस नाही आहे ना, काहीच नाही ना. फक्त काय आहे, द्विमितीय चित्र आहे ते. मग हे द्विमितीय चित्र जर तुम्हाला एवढं आकर्षित करतं आणि त्याच्या खाली तुम्ही त्याचा आर्टिस्ट शोधताय, तर मग खरं गुलाब ज्यानं बनवलं त्याचा आर्टिस्ट कोण शोधणार? शोधायला पाहिजे की नाही? आपोआप हा मूर्खांचा सिद्धांत आहे. ह्या सृष्टीमध्ये आपोआप काहीच होत नसतं. जिथं क्रिया आहे तिथं कार्य करणारा असणारच. जिथं क्रिया आहे तिथं कार्य करणारा असणारच. आणि तेच परम कार्यकर्ते कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. ऋषीमुनींच्या मते जे प्राकृतिक त्रिगुणांचा आधार आहे, तसेच ज्याच्यापासून वैविध्यपूर्ण ब्रह्मांड निर्माण होते त्याला सूत्र किंवा महत्त्व म्हणतात. खरोखर हे ब्रह्मांड त्या महत्त्वात स्थित आहे आणि त्याच्या शक्तीमुळे जीवाला संसार भोगावा लागतो. आपण कुठेतरी स्वीकारलं ह्या महत्त्वात राहायचं, आपलाच निर्णय होता दुःखाच्या ह्या सागरामध्ये खितपत पडायचं आणि मग त्यामुळे आपण दुःखी आहोत. पण इथं चान्स आहे मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर या दुःखाच्या सागरातनं आपण लिलया हा भवमहासागर लांबून जाऊ शकतो भगवंतांच्या कृपेनं. कसं? आपण भगवंत स्वरूप जाणलं पाहिजे. पहिला श्लोक आपण जो घेतला, ज्याप्रमाणे कोळी आपल्या तोंडातून जाळे प्रकट करून त्याच्याशी काही काळ खेळतो आणि अंततः ते घेऊन टाकतो, त्याचप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतःमधूनच निज शक्ती विस्तारित करतात. अशा प्रकारे भगवंत या सृष्टीची जाळे प्रकट करतात, आपल्या हेतूकरता तिचा विनियोग करतात आणि अंती ती पूर्णतः स्वतःमध्ये सामावून घेतात. आता तुम्ही बघितलं तर कोळीष्टकाचं जर जाळं असेल, बागेमध्ये वगैरे मोठे कोळी असतात, ते काळ्या रंगाचे आणि पिवळे ठिपके असलेले, मोठं जाळं असतं त्यांचं. कोकणामध्ये, आमच्या तर कोकणात सुपारीच्या बागेत वगैरे खूप असतात ते, तुम्ही पण बघितले असेल कर्नाटकमध्ये. तर त्याच्यामध्ये हमिंग बर्ड सुद्धा अडकतात, एवढं ताकद असतं त्या जाळ्याला. छोटे जे पक्षी असतात ना, मध शोषून घेणारे, ते सुद्धा अडकतात. आणि त्या जाळ्यामध्ये एकदा कोणी अडकला ना की तो सुटू शकत नाही. तसंच हे मत तत्वरूपी भगवंतांनी निर्माण केलेलं जाळं आहे ना, ह्याच्यात आपण अडकलो आणि ह्याच्यात अडकल्यानंतर आपण म्हणू आपण इथं सुखी होऊ आणि आपण सुखासाठी धडपड करू. तर जशी तुम्ही धडपड करताना अडकल्यानंतर तसं त्या कोळ्याला व्हायब्रेशन जातात की माझं भक्ष्य सापडलंय. तुम्हाला माहिती आहे का, मी हे सगळ्या गोष्टी लहानपणी बारीक बघितलेल्या आहेत. त्या मोठ्या जाळ्यामध्ये जसा कीटक एखाद्यावर अडकतो, फडफडायला लागतो की बरोबर ते तंतू ओढले जातात आणि त्या एका तंतूवरती कुठेतरी हा कोळी दाबा धरून बसलेला असतो. त्याला ते व्हायब्रेशन्स गेले की तो लगेच असा करत त्या कोळ्याभोवती येतो आणि मग गोल 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 फिरून काय करतो, त्याला
अजून त्याच्यावरती पूर्ण जाळ हालचाल बंद होऊन जाते. मग डंखान त्याच्यातला रस शोषून घेतो. त्या भगवंतांच्या मत तत्वरूपी जाळ्यात केवळ केवळ दुःख आहे. हे मत तत्वरूपी जाळं लांबून जाणं हे आपल्याला या मनुष्य देहामध्ये क्रम प्राप्त आहे. आणि म्हणून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, हृदयापासून केली पाहिजे, प्रेमानं केली पाहिजे. भगवंत तुमच्या प्रेमाचे भुकेलेले आहेत, तुमच्या कशाही देखाव्याचे भुकेलेले नाही आहेत. ते तुम्ही आपण जातो ना देवळामध्ये आणि काय वरदान मागतो, तर मग अशी एक मी तुम्हाला गोष्ट सांगितली. भगवंत नामदेवानं काय सांगितलं, कोणाच्याही वरदानाला काही रिॲक्शनच द्यायची नाही, गप बसून राहायचं. परंतु जर सच्चा हृदयानं जाऊन तुम्ही भगवंतासमोर उभे राहिले आहेत आणि म्हटले, हे भगवंता आजपासून मी निस्वार्थ भावनेनं तुमचा झालो, तर ती हाक मात्र भगवंत ऐकतात, ती कधीच विसरत नाही. निस्वार्थ भावनेनं भगवंत प्रेम करणं हे फार महत्वाचं आहे. सवय पुंसा परो धर्मो यतोर भक्ती अधोक्षजे अहैतुक्य अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धती. भागवतम मधल्या ह्या श्लोकामध्ये भगवंताची भक्ती कशी करावी सांगितले. सवय पुंसा परो धर्मो यथोर भक्ती अधोक्षजे. अधोक्षजे भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे. हे जीवा, तुला आता मानवाचा जन्म प्राप्त झालाय, सवय पुंसा परो धर्मो, तर तुझा परमधर्म काय आहे, यतो भक्ती अधोक्षजे. अधोक्षज भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणे कशी, अहैतुक्य अप्रतियता. कोणत्या हृदयात हेतू ठेवू नकोस, आणि अप्रतियता म्हणजे अखंडपणे कर. हृदयात कोणताही हेतू ठेवू नकोस, देवा माझं भलं कर, काही गरज नाही सांगायची. देवानं तुझं भलंच केलंय म्हणून तू जिवंत आहेस. तुझं भलं करायचं नसतं तर भगवंताने टूक करून टाकलं असतं. हरी बोल. तुझं भलं केलंय म्हणून तू आजचा सूर्योदय पाहतोयस. ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये भगवंताचं भजन कर, निश्चित तुझं जीवाचं कल्याण होणार. यतो भक्ती अधोक्षजे अहैतुक्य अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धी. असा जो जीवात्मा आहे, ज्यानं आपलं जीवन संपूर्ण समर्पित केलंय भगवंतांच्या अहैतुकी आणि अप्रतियत भक्तीमध्ये, असा जीवात्मा सुप्रसिद्धती म्हणजे तो अतिशय आनंदी बनतो आणि त्रैलोक्यामध्ये अजरामर होऊन जातो. त्याची ख्याती खूप दूरपर्यंत पसरते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय. गौर प्रेमानंदे. जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय हो.